नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। आसनगावमध्ये रेल्वे पुलाचं काम सुरू असल्याचा हा परिणाम आहे। रेल्वे पुलाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। मुंबई नाशिक महामार्गावर 5 ते 7 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। दरम्यान या मुंबई नाशिक महामार्गावरच्या दुरवस्थेविरोधात विधान भवनामध्ये आमदार देवयानी फरांदेंनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता। अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा विषय, थोडक्यात उत्तर महाराष्ट्राला मुंबईला जोडणारा आपला जो नॅशनल हायवे आहे, या संदर्भामध्ये ह्या सभागृहामध्ये चर्चा झाली। माननीय अजितदादा पवार यांनी बैठक लावली होती, पण ती काही कारणास्तव झाली नाही। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, आमचं नाशिक असेल, नाशिकवरून मुंबईला येण्यासाठी जवळपास 10 तास लागतात। सन्माननीय अध्यक्ष महोदय, देशामध्ये असा कुठलाही रस्ता नसेल की 210 किलोमीटरच्या आतमध्ये, थोडक्यात देशामध्ये असा कुठलाही रस्ता नसेल की 210 किलोमीटरच्या आतमध्ये 3 विभाग या ठिकाणी त्याचं नियंत्रण करत आहे आणि तरी तो रस्ता खराब आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, ठाण्यापासूनचा 20 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा MSRDC या खात्याच्या अंतर्गत येतो। त्याच्या पुढचा जो रस्ता आहे हा PWD म्हणजे स्टेट PWDच्या अंतर्गत येतो आणि त्याच्या पुढचा जो नंतरचा रस्ता आहे तो नॅशनल हायवेच्या अंतर्गत असतो। सन्माननीय अध्यक्ष महोदय, 200 किलोमीटरच्या या रस्त्याला 3 बाब आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर विषय आहे। आज मुंबई नाशिकवरून जर मुंबईला यायचं असेल तर 10 तासांचा प्रवासाला वेळ लागतोय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, गोटी फ्लायओव्हर असेल, इगतपुरी समृद्धी सर्व्हिस रोड असेल, ह्या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व्हिस रोडवरती प्रचंड खड्डे पडलेले आहे।